सोडायचं ते बघा. पहिल्यासून काय करायचं, शेवटचा जो अपूर्णांक आहे तो जसं तसं मांडून घ्यायचा. मात्र लिहित असताना पहिला अपूर्णांक म्हणजे शेवटचा जो अपूर्णांक आहे त्याच्यामध्ये जो अंश आहे पहिल्यासून मांडायचं. पहिल्या सूरचं मांडला तुम्ही म्हणजे 2, पुन्हा छेद मांडायचा. झालं, मांडणी केली. आता आपल्याला हे जे 1 आहेत बाजूला ते किती वेळा आले, 1 2 3 आणि 4. किती वेळा आहेत? 4. तर आपल्याला आणखी 4 पद काढायचे. 1 2 3 आणि 4. आता काढत असताना काय करायचं, तर या दोघांची बेरीज करून घ्यायचं आणि तिसरं पद काढायचं. आता चौथं पद काढत असताना मागच्या दोघांची बेरीज करायची आणि चौथं पद काढायचं. पाचवं पद काढत असताना या मागच्या दोघांची बेरीज करायची आणि पाचवं पद काढायचं. आता सहावं पद काढत असताना काय करायचं, या मागच्या दोघांची बेरीज करायची आणि पुढे सहावं पद काढायचं. बरोबर आहे. आता काय करायचं, जे शेवटचं 6वं पद निघालंय ते आपण अंशस्थानी मांडायचं आणि त्याच्या मागचं जे आहे ते छेदस्थानी मांडायचं. झालं तुमचं.